आज की प्रेस कॉन्फ्रेंस में स्वागत है। ये प्रेस कॉन्फ्रेंस हीलिंग हैंड्स यूनिटी पैनल की तरफ से रखी गई है और उस प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद है कि महाराष्ट्र मेडिकल काउंसिल का जो चुनाव है चालू है वो चुनाव, और उस चुनाव के अंदर जितनी भी हो सके धांधलियां हो सकती है वो हो रही है। मैं प्रेजेंट टेंस में आपसे बात कर रहा हूँ क्योंकि वो धांधलियां चालू है और ये भविष्य में भी चालू रहेंगी। और इसकी कुछ वजह है। इसकी वजह ऐसी है कि इस चुनाव को करना ही नहीं था। महाराष्ट्र सरकार की मंशा थी, महाराष्ट्र सरकार और डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एजुकेशन एंड महाराष्ट्र मेडिकल काउंसिल, इनकी मंशा थी कि ये चुनाव हो ही नहीं। और ये पिछले 1.5 साल से है। हमारे साथ जो साथी बैठे हैं वो महाराष्ट्र मेडिकल काउंसिल के पूर्व मेंबर रह चुके हैं, इंडियन मेडिकल एसोसिएशन के पूर्व अध्यक्ष रह चुके, बहुत ज्यादा तजुर्बा है, मेरे से उम्र में बड़े हैं और मेरे से ज्यादा तजुर्बा है उनको। मेरे इस बाजू में डॉक्टर ललित कुमार आनंदे है जो हीलिंग हैंड्स यूनिटी पैनल के कन्वेनर है और कैंडिडेट है। मैं डॉक्टर तुषार जगताप, मैं भी इस चुनाव में कन्वेनर और कैंडिडेट हूँ। तो ये जो प्रेस मीट है और ये प्रेस कॉन्फ्रेंस रखी है, इसका मकसद है कि आपके सामने, देश के सामने, जनता के सामने, महाराष्ट्र के डॉक्टर्स के सामने ये जो महाराष्ट्र मेडिकल काउंसिल के चुनाव में जो धांधलियां हो रही है उस धांधलियों को सामने रखना। मैं हमारे कन्वीनर डॉक्टर संजय वाटोरे जो कैंडिडेट है इस चुनाव में उनका स्वागत करता हूं और उनको दरख्वास्त करता हूं कि वो विराजमान हो जाए। इस प्रेस कॉन्फ्रेंस को शुरुआत करने से पहले मैं आपको एक शेर सुनवाना चाहूंगा और वो शेर है कल के बड़े मराठी अखबार में स्वर्गीय आशा भोसले जी ने उस शेर को दोहराया था एक प्रोग्राम में। और मैं चाहूंगा कल महाराष्ट्र सरकार की कैबिनेट बैठक है, कैबिनेट मीटिंग होती है हर ट्यूसडे को, तो महाराष्ट्र सरकार इस शेर को जरूर सुने। और ये शेर है कि शोहरत की बुलंदी भी एक दिन का तमाशा है, शोहरत की बुलंदी भी एक दिन का तमाशा है, जिस शाख पर बैठे हो वो टूट भी सकता है, जिस शाख पर बैठे हो वो टूट भी सकता है। याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, यश कीर्ती या घडीवरच्या गोष्टी ज्या फांदीवर बसलास ती मोडकळू शकते। मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला या प्रेस कॉन्फरन्सची इत्तमभूत माहिती जाईल आणि महाराष्ट्र सरकारने ही प्रेस कॉन्फरन्स अत्यंत, आपल्याकडे 4 गोष्टी असतात, साम दाम दंड भेद, तर आम्ही सामोपचाराने महाराष्ट्र सरकारला निवेदन करतो की महाराष्ट्र सरकारने जो 13 एप्रिलचा काळा निर्णय घेतलाय तो काळा निर्णय त्वरित मागे घ्यावा। दाम तर आमच्याकडे नाही, आम्ही फकीर लोक आहोत, 350च्या घरात राहतो, 350 स्क्वेअर फीट एसआरडी। तुमच्यामध्ये किती भेद आहेत हे सगळे तुमचं मंत्रिमंडळ आणि तुमचे आमदार जाणतात। आणि दंड, तुम्ही जो दंड द्याल तो आम्ही स्वीकारायला तयार आहोत। आमच्या आयडियाज आहेत महात्मा गांधी, जस्टिस रानडे, आनंदीबाई जोशी, रघुमाबाई राऊत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या घटनेमुळे, ज्या लोकशाहीमुळे तुम्ही या जागेवर आहात, महाराष्ट्राच्या सर्वप्रथम नागरिक असणारा महाराष्ट्राचे राज्यपाल यांना आम्ही निवेदन करतो की हे जर तुमच्याकडे ऑर्डिनन्स काढायला आले तर तुम्ही कदापि विसरू नका की आपण लोकशाहीचे पिलर आहात। You are the first citizen of the state and you represent the president of India. हे प्रियंबल आपल्याला दिल्याच्या नंतर मी आपल्याला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये
ही निवडणूक मागच्या वर्षी 3 एप्रिलला होणार होती, पण 3 एप्रिलला माननीय सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली. त्याचं कारण असं होतं की सचिन प्रभू पवार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली, हायकोर्टामध्ये निर्णय डॉक्टरांच्या बाजूला लागला नाही त्यानंतर आणि माननीय सुप्रीम कोर्टाने या निवडणुकीमधल्या धांदलीला लक्षात घेऊन 3 एप्रिल 2025 ला ही निवडणूक स्थगित केली. त्याच्यावरचा निर्णय 7 जानेवारी 2026 ला आला आणि त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की ही निवडणूक कायद्याप्रमाणे घ्यावी, ही निवडणूक सुट्टीच्या दिवशी घ्यावी आणि ही निवडणूक 3 महिन्याच्या आत संपवावी, म्हणजे 7 एप्रिल पर्यंत. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आणि डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन हे 2 एप्रिलला सुप्रीम कोर्टात गेले की आम्हाला एक्सटेन्शन द्या. सुप्रीम कोर्टाने यांची बाजू ऐकून एक्सटेन्शन दिलं आणि एक्सटेन्शन दिल्याच्या नंतर ही निवडणूक 10 मे पर्यंत संपायला हवी, पण 10 मे पर्यंत त्यांना ही निवडणूक घेण्याच्या आतच महाराष्ट्राच्या जनतेने, आपण सर्वांनी आणि सर्व लोकशाही प्रेमींनी विचार करावा की ही कुठल्या प्रकारची प्रवृत्ती की इलेक्शन चालू आहे, 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे आणि अशा वेळी कॅबिनेट, महाराष्ट्राचं कॅबिनेट निर्णय घेतं की 13 एप्रिलला निर्णय घेतं की याच्या पुढे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये निवडणुका होणार नाही, नॉमिनेशन्स होतील. नॉमिनेशन्स हे ब्रिटिश राजची लिगसी आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटला सांगण्याची गरज आहे, आठवण करून देण्याची गरज आहे. आणि जग पछाडलं की ही निवडणूक होऊ नये आणि आजची शुभवार्ता आपल्या सगळ्यांना आणि आपल्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला आणि डॉक्टरांना आम्हाला द्यायची आहे की आजच सकाळी सुप्रीम कोर्टाने जी माहिती मिळाली आहे आणि हिलिंग हँड्स युनिटी पॅनलने 4 दिवसापूर्वी रात्री 3:30 वाजता माननीय सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार ऑफ द रजिस्ट्री यांना सकाळी 3:30 वाजता या संदर्भामध्ये 2 पाणीपत्र लिहिलं होतं, ज्याची कॉपी आपल्या समोर आहे. आणि सुप्रीम कोर्टाने आज सो मोठा डिसिजन घेतला की नथिंग डुईंग. महाराष्ट्र सरकारला 12 कोटीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला आज चपराक बसलेली आहे. सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक कायद्याप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घ्या असं सांगितलेलं आहे. मला या संदर्भामध्ये विनंती करायची आहे की आपल्या इकडे डॉक्टर सुहास पिंगळे हे फार अनुभवी, वैद्यकीय क्षेत्राला त्यांनी वाहून दिलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कायद्याप्रमाणे गोष्टी व्हाव्यात म्हणून जे सतत सक्रिय असतात त्यांना माहिती देण्यापूर्वी एक आठवण सांगतो. मागच्या वेळी अपॉइंटमेंट घेऊन 72 वर्षाचे डॉक्टर सुहास पिंगळे हे ज्यावेळी IAS अधिकारी, प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना भेटायला गेले आणि आय डोंट माइंड टेकिंग हिज नेम ऑन रेकॉर्ड, मिस्टर धीरज कुमार अपॉइंटमेंट घेऊन गेले. अर्धा 45 मिनिटं बाहेर बसले आणि मिस्टर धीरज कुमार बाहेर आले आणि यांच्याकडे दुर्लक्ष करून न भेट देता निघून गेले. हा डॉक्टरांचा 70 वर्षाच्या वरील डॉक्टरांचा, 60 वर्षाच्या वरील डॉक्टरांचा, सर्व डॉक्टरांचा अपमान नाही तर काय आहे. आम्हाला असं वाटतं आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही मागणी करतो की धीरज कुमार यांनी याची माफी मागावी. मी आता विनंती करतो की डॉक्टर सुहास पिंगळे हे आपल्याला या संदर्भामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद.